शिवसेनेला निमंत्रण नाही, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं, कारण हे श्रेय घेण्याचं राजकीय चढाईचा भाग बनलाय. राम मंदिर उद्घाटन सोहळा, अयोध्यात राम मंदिर बनणं शिवसेनेचं मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे देखील योगदान मोठं आहे. आम्हाला ते बोलवणार नाहीत. उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जय जयकार होईल. ज्यांचं योगदान आहे त्यांना सन्मानाने कधीच बोलावणार नाहीत. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत, ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे नाहीत. एकदा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही धार्मिक उत्सव करू. देशाच्या सुरक्षेचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्णपणे खेळखंडोबा केलाय. जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यामध्ये जवानांवर हल्ला झालाय. 370 कलम हटवल्यानंतर हे उत्सव साजरा करतात. संसदेत बेरोजगार तरुण घुसतात. संसदेच्या सुरक्षेला तडे मारतात. संसदेत चर्चा होऊन दिली जात नाही. 150 खासदार निलंबित करतात. पुलवामा सारखा हल्ला केला जातो. हे देशाचं दुर्दैव आहे. हा मिनी पुलवामा हल्ला आहे पूंछमध्ये झालेला. उघड्या डोळ्यांनी कत्तल होत आहेत आणि राम मंदिरामध्ये घंटा वाजवायला हे जात आहेत. या घंटा त्यांच्या डोक्यात आपटल्या पाहिजेत. काँग्रेसने 48 जागा लढवाव्या. उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगे आम्ही एकत्र बसून चर्चा केली. त्या चर्चेत काय घडलंय ते आम्हाला माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही, दिल्लीत त्याची चर्चा होईल. हायकमांड समोर होईल. आम्ही 23 जागा लढवू. प्रकाश आंबेडकर यांची देखील चर्चा अंतिम टप्प्यात आलेले. ते महाविकास आघाडी इंडिया अलायन्स मध्ये असावेत केले. आणि त्याच वेळेला त्या आनंदात मशगूल असलेलं सरकार आम्हाला काढलं. आम्ही 150 खासदारांची हत्या केली, मुंडकी उडवली. त्याच वेळेला काश्मीरमध्ये पूंछमध्ये लष्करी जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुलवामाप्रमाणे हल्ला केला जाऊन 5 जवान शहीद केले जातात. हे या देशाचं दुर्दैव आहे, लक्षात घ्या. हे काल जे झालं पूंछमध्ये हे मिनी पुलवामा आहे. पुलवामाविषयी आजही त्या हल्ल्याविषयी संशय आहे. नक्की काय झालं, सुरक्षा व्यवस्थेत नक्की काय चूक झाली. आणि काल पूंछच्या बाबतीत सुद्धा लोकांच्या मनात त्या शंका आहेत. गेल्या 2 महिन्यामध्ये काश्मीर खोऱ्यात राजौरी, पूंछ, बारामुल्ला बरं का येथे 100च्या वर जवान मारले गेले आहेत. या सरकारला लाज वाटत नाही. काल एकाच वेळेला 5 जवान मारले गेले. सरकार उत्सव कोणता साजरा करत आहे आणि कोणासाठी? विरोधी पक्षांची, खासदारांची कत्तल करायची आणि त्याच वेळेला आपल्या जवानांची कत्तल उघड्या डोळ्यानं पाहून राम मंदिराच्या घंटा वाजवायला जायचं. या घंटांच्या डोक्यात आपटल्या पाहिजेत. बोलिए आपका क्या है? के बारे में आपने सामना में लिखा है, उन्होंने कहा है कि जाट कम्युनिटी का ये इंसल्ट है अगर उनकी किसी कम्युनिटी का इंसल्ट नहीं होता. इस प्रकार से किसी, देखिए, कोई किसी जात विशेष का उल्लेख करके कोई मिमिक्री नहीं होती. लालू यादव जी के सामने राजू श्रीवास्तव की मिमिक्री करता था तो यादवों का अपमान हो गया. अब मुझे बताइए. देखिए, ये कला है. साक्षी मलिक जाट है ना, कल रो रही थी, इसका अपमान हो गया. साक्षी मलिक जो देश की सबसे बड़ी रेसलर है, उसके आंसू किसी को दिखते नहीं, धनखड़ जी को दिखते नहीं. वो भी जाट थी ना, वो भी जाट है ना, इसका अपमान हो गया. वो कही कि मैं जाट हूं करके, मैं देश की बेटी हूं बोली. मैं देश की बेटी. संवैधानिक पद पर बैठे व्यक्ति अगर अपनी जात का उल्लेख करके राजनीति करते, कोई भी हो, तो समझ लो ये देश खत्म हो रहा है. महाराष्ट्रात 25 जागेवर काँग्रेसने रणनीती आखली. 48 लढाव्यात. 48 लढाव्यात. मला माहित नाही बातमी कोणी दिली. कालच आम्ही माननीय खरगे साहेबांबरोबर बसलो होतो. हे बहुतेक इकडल्या नेत्यांना माहीत नसेल. आम्ही उद्धवजी ठाकरे जेव्हा दिल्लीत आले तेव्हा सन्माननीय राहुल गांधीजी, सोनिया गांधी, खरगेजी, वेणुगोपालजी आणि उद्धव ठाकरे आणि मी, आदित्यजी, अशा मी एकत्र बसून अर्धा तास चर्चा केली महाराष्ट्रावर. त्या चर्चेत काय घडलं आणि काय ते आम्हालाच माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील, महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल. आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर. मग सोनिया जे असतील, राहुल जे असतील, खरगे जे असतील किंवा वेणुगोपाल जे असतील.
आम्ही 23 जागा लढतो. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे.